नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की महाराष्ट्र राज्यात सध्या निवडणुकांचे दिवस चालू आहेत. त्यानुसार नुकत्याच मागे सरलेल्या 2025 या सालामध्ये मध्यम शहरी भागातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मोठ्या शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुका 2026 या सालामध्ये पार पडलेल्या आहेतच. तसेच आता 8 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या चालू आहेच. त्यानुसार आपले सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका व त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही होणार आहेतच. त्यानुसार जिल्ह्यातील 11 तालुक्यातून 136 पंचायत समिती गणासाठी व 68 जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील 24,59,227 इतके मतदार जनता हे मतदान करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी दिनांक 5/2/2026 रोजी मतदान होणार असून दिनांक 7/2/26 रोजी या निवडणुकीचा रिझल्टही लागणार आहेच. तसेच तत्पूर्वी आम्ही या चॅनलवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे निवडणुकींचे ओपिनियन पोल सर्वे देखील देणार आहोतच. तरी आपण पाहत असलेल्या या आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे ही विनंती मी आपल्याला करीत आहे. त्यानुसार आपले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 12 पंचायत समिती गणासाठी व 6 जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यामुळे तालुक्यातील हे 12 गण कोणते आहेत व त्या गणांचे जातीय आरक्षण काय आहे, तसेच त्या प्रत्येक गणात तालुक्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश होत आहे, तसेच जिल्हा परिषद गटासाठी कोणते आरक्षण आहे हेही आपण पाहणार असून या निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण 2,14,754 मतदार हे तालुक्यातील एकूण 256 बूथवर म्हणजेच तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील त्या ठिकाणच्या बूथवर त्या गावातीलच मतदार लोक जनता हे मतदान करणार आहेत. असो तरी आपण पुढील प्रमाणे बार्शी तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट कोणते आहेत व यासाठीचे आरक्षण काय आहे, तसेच या गणात येणाऱ्या गावांची नावेही आपण पाहणार आहोतच. तरी या तालुक्यातील पहिला गट व गण असा आहे की तरी आपण पहिला गटाबद्दल पाहूयात की उपळा ठुंगे हा जिल्हा परिषदेचा गट. हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी खुला असून या गटामध्ये पंचायत समितीच्या 2 जागा आहेत, ते म्हणजे उपळा ठोंगे आणि आगळगाव. तरी उपळा ठोंगे हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून आगळगाव हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. तरी आपण उपळा ठोंगे ह्या गणातील गावांची नावे पाहूयात की 1. उपळा ठोंगे, पिंपळगाव धस, देवगाव, नागोबाची वाडी, लक्षाची वाडी, कांदलगाव, ताडसौंदणे, गाताची वाडी, फपाळवाडी, शेलगाव, होळे, गाडेगाव, खडकलगाव, बेलगाव, भोयरे अशा 14 गावांचा समावेश उपळा ठोंगे या पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे. तरी आपण दुसरा गण पाहूयात की आगळगाव गण. या गणामध्ये कोणती गावे येतात ते पाहूयात. आगळगाव, बाबुळगाव, जामगाव आ, उंबरगे, चुंब, मांडेगाव, कुसळम, कळमवाडी आ, खडकुणी, भानसळे, वाणीवाडे अशा या 11 गावांचा समावेश आगळगाव गणामध्ये होत असून एकूण 25 गावांचा समावेश उपळा ठोंगे जिल्हा परिषद गटामध्ये होत आहे. तरी आपण दुसरा गट पांगरी जिल्हा परिषदेचा गट हा पाहूयात की हा पांगरी जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला असून या गटामध्ये पांगरी व कारी असे 2 पंचायत समिती येतात. तरी पांगरी हा अनुसूचित जातीसाठी खुला असून कारी हा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी खुला आहे. तरी आपण पांगरी या गणातील गावांची नावे पाहूयात की पांगरी,
चारे, काटेगाव, शिराळे, बोरगाव खुर्द, पिंपळवाडी, पाथरी, वालवड, धामणगाव आ, धानुरे अशा 10 गावांचा समावेश पांगरी या गणामध्ये होत आहे. तरी आपण 2 नंबरचा पंचायत समिती गण पाहूयात की कारी गण. तरी कारी या गणामध्ये कोणती गावे येतात ते पाहूया. घारी, कारी, खामगाव, आरणगाव, धोत्रे, चिंचोली, ढेबरेवाडी, ममदापूर, पांढरी, पिंपळगाव पानाचे, जहानपूर, गोरमाळे, पुरी, उकडगाव, वाघाची वाडी अशा प्रकारे कारी या पंचायत समितीच्या गणामध्ये 15 गावे येतात. तरी पांगरी गणातील 10 गावे व कारी गणातील 15 गावे असे मिळून 25 गावांचा समावेश पांगरी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे. तसेच आपण जिल्हा परिषदेचा तिसरा गट पाहूयात की उपळे दुमाला जिल्हा परिषद गट. हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असून या जिल्हा परिषद गटामध्ये 2 पंचायत समिती आहेतच. एक उपळे दुमाला, 2 नंबर गौडगाव. तरी उपळे दुमाला हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी खुला आहे. तसेच गौडगाव हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे. तरी आपण उपळे दुमाला या गणातील पंचायत समितीची गावे पाहूयात की 1 उपळे दुमाला, चिखर्डे, येळंब, नारी, नारीवाडी, इंदापूर, सावरगाव, कापसी, पिंपरी आर, जामगाव पानाचे अशा प्रकारे 10 गावांचा समावेश उपळे दुमाला या पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे. तरी दुसरा पंचायत समितीचा गट गौडगाव. या गटामध्ये कोणती गावे येतात ते पाहूयात. 1 गौडगाव, तांबेवाडी, लमान, भातंबरे, बोरगाव, झाडी, झरेगाव, निंबळक, रुई, भालगाव, संगमनेर, रौळगाव, आळजापूर, मिरजनपूर अशा 13 गावांचा समावेश या गौडगाव पंचायत समितीच्या गणामध्ये होत असून उपळे दुमाला या गणातील 10 गावे व गौडगाव गणातील 13 गावे अशा 23 गावांचा समावेश उपळे दुमाला जिल्हा परिषद गटामध्ये होत आहे. तरी आपण जिल्हा परिषदेचा चौथा गट पाहूयात की पानगाव जिल्हा परिषद गट. हा गट सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे. तसेच या गटामध्ये 2 पंचायत समिती आहेतच. एक पानगाव, दुसरा बावी. तरी पानगाव हा पंचायत समितीचा गण हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे. तसेच बावी सुद्धा सर्वसाधारण जागेसाठीच खुला आहे. तरी आपण पानगाव या गणातील गावांची नावे पाहूयात की 1 पानगाव, कोरफळे, कव्हे, कासारवाडी, बळेवाडी, खांडवी, गोडशेवाडी अशा 7 गावांचा समावेश पानगाव पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे. तरी दुसरा गट आपण पाहूयात की बावी पंचायत समितीच्या गणामध्ये आपण त्यातील गावे पाहूयात. 1 बावी आ, तावडी, शेलगाव मा, तांदुळवाडी, सौंदर्य, महागाव, मळेगाव, पिंपळगाव पानाचे, साकत, कळंबवाडी पानाचे, दडशिंगे अशा 22 या पंचायत समितीच्या गणामध्ये एकूण 11 गावांचा समावेश होत आहे. तरी पानगाव गणातील 7 गावे व बावी गणातील 11 गावे असा 18 गावांचा समावेश असलेला हा पानगाव जिल्हा परिषदेचा गट आहे. तरी जिल्हा परिषदेचा 5वा गट पाहूयात की मालवंडी जिल्हा परिषद गट. हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून या गटामध्ये 2 गण आहेतच, मालवंडी व सासुरे. तरी मालवंडी हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून व सासुरे हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे. तरी मालवंडी या गणातील गावांची नावे पाहूयात की 1 मालवंडी, वांगरवाडी, शेंद्री, भुईंजे, श्रीपत पिंपरी, तुर्क पिंपरी, गोळपोळी, सुरडी अशा 8 गावांचा समावेश मालवंडी या पंचायत समितीच्या गणामध्ये होत असून दुसरा गट सासुरे पंचायत समिती गण हा पाहूया की या सासुरे पंचायत समितीच्या गणामध्ये कोणती गावे येतात. 1 सासुरे, दहिटणे, मुंगशी वाळूज, तडवळे, यावली, ढोराळे, उंडेगाव, रस्तापूर, काळेगाव, इरलेवाडी, तुळशीदास नगर अशा 12 गावांचा समावेश सासुरे या पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे. तरी मालवंडी गणातील 8 गावे
व सासुरे गणातील 12 गावे अशी मिळून 20 गावांचा समावेश मालवणी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे. तर आपण शेवटचा म्हणजेच शेळगाव आर ह्या जिल्हा परिषद गटाबद्दल पाहूयात की हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला असून यातही 2 पंचायत समिती आहेतच. एक शेळगाव आर, दुसरी मानेगाव. तसेच शेळगाव आर ही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तसेच मानेगाव सुद्धा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. तरी आपण शेळगाव आर या गणातील गावांची नावे वाचूयात की शेळगाव आर, धामणगाव धुमाला, हातीज, चिंचखोपण, ज्योतिबाची वाडी, अंबाबाईची वाडी, सारोळे, कासारी, भांडेगाव, आंबेगाव, राळेरस, सर्जापूर, जळगाव अशा 13 गावांचा समावेश शेळगाव आर या पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे. तरी दुसरा गण पाहूयात की मानेगाव गण. तरी मानेगाव गणातील गावे कोणती आहेत ते पाहू. एक मानेगाव, रातंजन, आळदुंगे, लाडोळे, नांदणी, पिंपरी पानाचे, घाणेगाव, हिंगणी पानाचे, मालेगाव, मुंगशी आर अशा तऱ्हेने मानेगाव पंचायत समितीच्या गणामध्ये एकूण 10 गावे आहेत. तरी शेळगाव आर गणातील 13 गावे आणि मानेगाव गणातील 10 गावे अशा 23 गावांचा समावेश असलेला शेळगाव हा जिल्हा परिषदेचा गट आहे. तरी अशा प्रकारे बार्शी तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 जागा व जिल्हा परिषद गटाच्या 6 जागा, तरी एकूण 18 जागेसाठी ही बार्शी तालुक्यातील निवडणूक होत आहे. धन्यवाद. नमस्कार.